जळगाव विधान परिषदेच्या जागेसाठी शिंदे सेनेसह भाजप देखील आग्रही आहे। शिवसेनेला जागा मिळाली नाही तर मैत्रीपूर्ण लढत करण्याची मागणी शिंदेचे आमदार किशोर पाटील यांनी केली। दरम्यान जळगावात मैत्रीपूर्ण लढत होणार नाही अशी भूमिका गिरीश महाजन यांनी मांडली। आम्ही सगळेजण एकनाथ शिंदे साहेबांकडे मागणी करतोय की ही जागा शिवसेनेला सुटावी। शेवटी ही जागा कोणाला सुटावी हे अजून वरच्या लेवलला बैठक झालेली नाही। त्यांच्या बैठकीत निर्णय होईल। त्या निर्णयामध्ये आम्हाला खात्री आहे की ही जागा शिवसेनेला सुटेल। मला खात्री आहे की एकनाथ शिंदे साहेबांना आपल्या महाराष्ट्रातल्या ताकदीनुसार विधान परिषदेच्या जागा ह्या युतीमध्ये मिळतील अशी आम्हाला अपेक्षा नाही। तर मग मैत्रीपूर्ण लढण्यासाठी त्यांनी आम्हाला परवानगी द्यावी। मैत्रीपूर्ण लढू आणि शिवसेनेचा उमेदवार आम्ही विधानसभेवर पोहोचू। महायुतीमध्येच आम्ही लढणार आहोत, कुठेही मैत्रीपूर्ण लढत होणार नाही अशी प्राथमिक माहिती माझ्याकडे आहे। मागणी काय आहे, किती आहे, काय नाही ते आपण बघू, पण या संदर्भामध्ये अतिशय सन्मान्य तोडगा काढला जाईल। ज्यांचं जिथे संख्याबळ आहे मेरिटवर या ठिकाणी जागा वाटप होईल। जसं मराठी बोलता येतं तसंच हिंदी पण आलं पाहिजे असं कालिदास कोळंबकर यांनी म्हटलंय। देशात कुठेही गेल्यावर मराठी नाही तर हिंदीत चालते असंही कोळंबकर यांनी म्हटलंय। तर महाराष्ट्रात राहणाऱ्याला मराठी आलीच पाहिजे असं बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे। देश में हम किधर भी जाएगा, बैंगलोर जाएगा, कर्नाटक जाएगा, वो बाजू में किधर भी जाएगा तो उधर मराठी नहीं चलेगा। जो है वो है। महाराष्ट्रात राहणाऱ्या व्यक्तीला मराठी भाषा आलीच पाहिजे, हिंदी आली पाहिजे आणि त्यांची मातृभाषा आली पाहिजे। शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे। आता नाही शिकणार तर काही त्यांना महाराष्ट्राबाहेर काय थोडी काढणार आहे, पण हा प्रयत्न आहे की सर्वांनी मराठी बोललं पाहिजे। याचा अर्थ असा काढू नये की बाबा आम्ही काही ते शक्ती करतो आहे, हे करतो आहे। हां, महाराष्ट्रामध्ये थोडा शिकून जर येत असेल तर तेही शिकली पाहिजे। शिवरायांनी गद्दारांना काय शिक्षा दिली हे वाचायला हवं होतं असं आदित्य ठाकरे यांनी म्हटले। वाचलं असतं तर गद्दारांनी पळून जाताना 10 वेळा विचार केला असता असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। आदित्य ठाकरे यांनी संजय गायकवाड यांच्यावर ही टीका केली। खरं तर त्यांनी वाचलं असतं ना की छत्रपती शिवरायांनी गद्दारांना काय सजा दिली होती, तर या घाबरट लोकांना पलटाना पण 4 वेळा विचार करायला लागला असता। थोडं त्यांनी ह्या सगळ्या बाकीच्या राजकारणातून बाहेर पडून आज राज्यात काय परिस्थिती नेमकी ती बघावी आणि परिस्थितीबद्दल बोलावं, नाहीतर लोक यांना पळवून लावतील। संजय गायकवाड यांनी उपमुख्यमंत्री शिंदेंचं मत जाणून घ्यावं असं रामदास कदम यांनी म्हटलंय। एकनाथ शिंदेंनी भूमिका स्पष्ट केल्यानंतर गायकवाडांनी बोलावं असंही रामदास कदम यांनी म्हटलेलं आहे। पक्षाची भूमिका आल्यानंतर बोलावं असा सल्ला त्यांनी गायकवाडांना दिलाय। मी गायकवाडजींना सांगेन की जे काही विषय धोरणात्मक विषय असतात ते पक्षाची भूमिका आपली आली पाहिजे पुढं। तर आपण एकनाथजी शिंदे यांना भेटावं आणि शिंदे साहेबांचं नेमकं मत त्याबाबत काय ते विचारून घ्यावं आणि मग पुढचा निर्णय आपण घ्यावा असंच मी त्यांना सांगेन गायकवाडजींना। चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत राजकीय दबाव टाकल्याचा आरोप अभिनेते विजय पाटकर यांनी उदय सामंत यांच्यावर केलाय। माझा अर्ज भरू दिला गेला नाही असा आरोप त्यांचा आहे। दरम्यान उदय सामंत यांच्या पत्नी नीलम शिर्केंनी देखील अर्ज दाखल केला आहे। दरम्यान यावरून यशोमती ठाकूर यांनी काय प्रतिक्रिया दिली ती पाहूयात। मराठी चित्रपट महामंडळ निवडणुकीत सुद्धा घुसखोरीचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप यशोमती ठाकूर यांनी केलाय।